So welcome all of you for the next lecture of retirement of partnership. Yesterday we had discussed about some points regarding what kind of things a partner can take off with him after the retirement of partnership firm. So I think we had write down 2 or 3 points. How many points we have write down? 3 points. So let's continue with that. Write down the 4th point, that is share of accumulated profit. Share of accumulated profit. Or loss and resources ब्रॅकेट मध्ये लिहा रिझर्व ठीक आहे ब्रॅकेट क्लोज लिहायचं होतं पॉइंट. सो नेक्स्ट पॉइंट इज 5th पॉइंट interest on capital comma salary etc etc from the date of last balance sheet to the date of retirement, paragraph change करा तिथेच आणि लिहा drawings and interest on capital are debited for that period to the concerned किंवा रिलेटेड सुद्धा लिहू शकतात त्याला to the concerned partners capital. concern म्हणजे रिलेटेड partners capital. 6th point लिहा share in the profit of current year. ब्रॅकेट मध्ये लिहा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स ब्रॅकेट क्लोज. ह्याचाच मराठीमध्ये अर्थ लिहून घेतो आपण म्हणजे थोडक्यात लक्षात येईल ह्या पॉईंटचा, कारण की हा पॉईंट महत्वाचा आहे. लिहा समजा ह्याच पॉईंटचा अर्थ लिहितो आपण 6th पॉईंटचा. समजा पार्टनर 2 महिन्यानंतर रिटायर होत असेल, एखादा पार्टनर 2 महिन्यानंतर रिटायर होत असेल तर तो 2 महिन्याचा प्रॉफिट किंवा लॉस हा सस्पेन्स अकाउंटला जातो. ज्याला हे 5-6 मुद्दे कळाले ना
त्याला रिटायरमेंट अवघड जाणार नाही. आणि अगदी लॉजिकचा पार्ट, तुम्हीच पार्टनर म्हणून विचार करा. यू think that you are a partner of particular firm and you want to retire from that partnership firm. Now what will happen? What kind of things going to be there? काय अमाउंट्स एक पार्टनर, रिटायरिंग पार्टनर सोबत घेऊन जाईल. आता बाकीचे पार्टनर सगळंच देणार नाही. मग एक लॉजिकचा पार्ट आहे. फक्त आपण त्याला 6 पॉइंट्स मध्ये कन्वर्ट केले. तिथं थिअरी मध्ये ते सगळं. मग आपण पॉइंट वाईज लक्षात ठेवलं तर क्लिअर होतं. म्हणून मी तुम्हाला त्याला पॉइंट्स मध्ये कन्वर्ट केलं होतं. ठीक आहे. पहिला पॉइंट काय म्हणतो बघा. विचार करा, एक पार्टनर रिटायर होतोय, तो काय मागू शकतो पार्टनरशिप फॉर्म मधून निघताना. ते मुद्दे 5-6 मुद्दे आपण डिस्कस करू. नंतर आपण प्रॉब्लेम्सला सुरुवात करूया. ठीक आहे. फर्स्ट वन काय, बॅलन्स मीन्स कॅपिटल और करंट अकाउंट है ना. आता बघा, जेव्हा पार्टनर बिझनेस मध्ये एंटर केला, जेव्हा फर्स्ट टाइम, ही कॉन्ट्रीब्युटेड समथिंग इन टू द बिझनेस ऑर्गनायझेशन, ही कॉन्ट्रीब्युटेड समथिंग इन द पार्टनरशिप फॉर्म है ना. काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आणलं असेल त्याला. आता काही पैसा उरलाय, जेवढा पैसा त्यानं लावला होता बिझनेस मध्ये सगळ्या पार्टनर्सने मिळून, सगळ्याचा सगळा पैसा वापरला जातो का? नाही, काही पैसा उरलाय. सो व्हॉट एव्हर द अमाउंट इज रिमेन्ड in the business, in the partnership firm, that amount he can ask that please give back my money to me, because it is not useful to the partnership firm. If it was useful, you can use it, you should use it, but you had not used it yet. जर तो इम्पॉर्टंट राहिला असता, तो पैसा लागला असता, बिझनेस मध्ये लावला असता, पण आपण तो बॅलन्स म्हणून बाजूला ठेवलाय. आता जेवढा बिझनेस मध्ये पैसा लागत होता आपण लावलेला होता, राहिलेला पैसा मला माझा देऊन टाका, कारण की आता मी नाहीये बिझनेस मध्ये. शेवटी तुम्ही तर समजा एखादा व्यक्ती घर सोडून जात असेल तर तो त्याचा जेवढा काही सामान आहे तेवढा घेऊन जाणारच नाही. पार्टनरशिप फॉर्म मध्ये पण तसंच आहे. तो पार्टनर म्हणतो की नाही, जेवढा पैसा लावायचा होता तेवढा लावलाय, बिझनेस मध्ये सेटअप झालाय, आपण बिझनेस केले एवढ्या दिवस, पार्टनरशिप चालू केली, एवढे दिवस रन केलंय, जो पैसा बाजूला आहे तो पैसा मला माझा देऊन टाका. मग तो कुठं जाईल? एक तर कॅशच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो, म्हणून ब्रॅकेटमध्ये दिले कॅश, किंवा तो डायरेक्ट बँकेत जमा केला जाऊ शकतो, म्हणून ब्रॅकेटमध्ये दिलाय बँक. तुम्ही असं माझ्याकडे बघू नका, तुम्ही पॉइंट्स कडे बघा, म्हणजे तुम्हाला लवकर क्लिअर होईल की मी काय म्हणतोय. मी तुम्हाला लिहूनच त्याच्यासाठी तिथं मी जे सांगतोय ते तिथं आहे का नाही बघा. किंवा पार्टनरशिप फॉर्म आणि पार्टनर्स वेगवेगळे आहेत ना, सेपरेट लिगल एंटिटी. पार्टनरशिप फर्म किंवा बाकीचे पार्टनर म्हणू शकतात त्या रिटायरिंग पार्टनरला, तुझं सगळं खरं आहे, तुझा पैसा आम्ही द्यायला पाहिजे, सध्या नाहीये, एवढा पैसा राहू दे, बिझनेसमध्ये लागतं आम्हाला, कॅश आहे ना ते, आम्ही तुला देतो, थोड्या दिवसाने द्यावं तर लागेल, आज द्या लगेच कॅश मध्ये किंवा बँकेत जमा करा, किंवा थोड्या दिवसांनी देत असेल. विसरलं तर काय, नोंद पाहिजे ना अकाउंट्स मध्ये, म्हणून त्याला पार्टनर्स लोन म्हणून लिहितात, म्हणून त्याला लोन म्हणून ट्रीट करतात. कारण की त्या रिटायरिंग पार्टनरला ठीक आहे, 2-4 महिन्याचा वेळ देतो, 5 महिन्याचा वेळ देतो, जो काही ठरलेला आहे तेवढा वेळ देतो तुम्हाला, मला नंतर द्या. मग तो काय म्हणून पैसा ठेवतो तिथं, ऍज अ लोन म्हणून ठेवतो, लोन म्हणून दिल्यासारखंच, म्हणून त्याला लोन म्हणून ट्रीट करतात जर पैसा दिला नसेल तर. कळालं का? सिंपल आहे ना. म्हणजे तू जाताना राहिलेला पैसा घेऊन जाणार आहे, आणि जर पार्टनरशिप फॉर्म तो पैसा देत नसेल तर त्याला थोड्या दिवसाने तो पैसा भेटणार आहे, म्हणून सध्याच्या स्थितीला तो अकाउंट मध्ये लोन म्हणून दिला जातो. कळायला पहिला पॉईंट. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो फर्स्ट पॉईंट इज क्लिअर. नेक्स्ट पॉईंट, अजून काय मागणार तो, शेअर ऑफ गुडविल, पण ओनली व्हॅल्यूड गुडविल. व्हॅल्यूड गुडविल म्हणजे काय? एखाद्या बिझनेसची गुडविल आधीपासून असते, आधीपासून तयारच झालेली असते. मुकेश अंबानी चालू करते एखाद्या बिझनेस, त्याची गुडविल ऑलरेडी क्रिएटेडच असते, कारण की मुकेश अंबानीच्या बद्दलचं नाव बोलतोय. अरे गेटिंग माय पॉईंट. पण एखाद्या बिझनेसची गुडविल किंवा बऱ्याच वेळा बिझनेसची गुडविल ही 2 प्रकारच्या गुडविल असतात. कारण तुम्हाला सांगितलं, गुडविल इज आर 2 टाइप्स.
book and value. Valued goodwill means a goodwill created by partners. They started the business, they worked hard for the business, they done great efforts for the business and the business has gained goodwill. समझ रहे हैं मैं क्या बोल रहा हूँ, है ना? तुम्ही तर पार्टनरला बाहेर जाण्यापासून थांबवतात, पार्टनर थांबत नाहीये, उद्या तो बाहेर जाऊन बिझनेस करू शकतो. त्याच्यासोबत तो काय करतोय, गुडविल क्रिएट केलेली आहे 3-4 पार्टनर मिळून. ही बुक गुडविल जी असते ना ती बॅलन्स शीट मध्ये दिलेली असते. बुक्स म्हणजे काय, बुक्स ऑफ अकाउंट, म्हणून याला बुक गुडविल म्हणतात. लिहिलेली ऑलरेडी बॅलन्स शीट मध्ये रेडी येते. ही गुडविल कशी आहे, कॅल्क्युलेट करायची, काढलेली व्हॅल्यू क्रिएट केलेली आहे. आणि हे कोणत्या रेशो मध्ये देतात म्हणजे तुम्हाला, गेनिंग अँड सॅक्रिफाइस. गेन और सॅक्रिफाइस केलं, गेन केलं म्हणजे फायदा. एक पार्टनर जेव्हा रिटायर होतो ना, समजा आपण काल उदाहरण बघितलं G1, A1, V1. G1 रिटायर होत होता. G1 जाताना A1 आणि V1 ला फायदा होतोय का, आता राहिलेला जो पैसा असेल, आता जो प्रॉफिट असेल तो A1 आणि V1 मध्ये वाटला जाईल. म्हणजे यांना फायदा झाला ना. म्हणजे G1 रिटायर झाल्यानंतर ह्यांचा जो रेशो असेल, नवीन रेशो, त्याला गेनिंग रेशो म्हणू शकतो. नवीन रेशो, गेनिंग रेशोचा फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला आता सांगणार कॅल्क्युलेट करायला. पण गेनिंग रेशो जेव्हा पार्टनर रिटायर होतो तेव्हा गेनिंग रेशो कॅल्क्युलेट केला जातो. आता आपण बघणार. आणि त्यामुळं तो पार्टनर जो रिटायर होतोय तो जाताना गुडविल सोबत घेऊन जातो आणि त्याला आपण थांबवतो. गुडविल घेऊन जाण्यापासून त्याला आपण थांबवल्यामुळं ती असते व्हॅल्यू गुडविल, ती आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. तर तुम्हाला गुडविल बघायची आहे, प्रॉब्लेम मध्ये गुडविल दिला जाईल, पण विचार करायचा आहे बुक गुडविल आहे का व्हॅल्यूड गुडविल आहे. बुक गुडविल असेल तर गेनिंग रेशो होतो. गेनिंग रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो, फक्त आणि फक्त राहिलेल्या पार्टनर्स मध्ये. बुक गुडविल ऑलरेडी आहे, ही गुडविल ऑलरेडी आहे, तर रिटायरमेंटच्या अगोदर पार्टनर म्हणतो साहेब आपली काही गुडविल आहे, ती गुडविल आधी वाटून घ्या सगळ्यांमध्ये समान, कारण ती ऑलरेडी कमवलेली आहे, बॅलन्स शीट मध्ये आहे ना, ती मागच्या वर्षापर्यंतची आहे. जाताना अगोदरची गुडविल आहे ती सगळ्यांमध्ये समान वाटा. आता ह्याच्यापुढे काय करणार, कळायला, ह्याच्यापुढे काय करणार, ह्याच्यापुढे काय गुडविल असेल ती तुमची. आता आतापर्यंत कमवलेली गुडविल तर माझी आहे, तुमची आहे, सगळ्यामध्ये समान वाटा. समान म्हणण्यापेक्षा ज्या रेशोमध्ये आपण पार्टनरशिप फॉर्म चालू केले त्या रेशोमध्ये वाटा. दॅट्स वाय बुक गुडविल इज कॅल्क्युलेटेड अमंग द all the partners in the decided ratio, but valued goodwill is calculated only on the gaining or sacrifice ratio. How should it calculated? We will see it in the problem. Don't worry about it. Third point, म्हणजे तो goodwill सुद्धा मागेल, valued goodwill सुद्धा मागेल, retiring partner. Third point, share in the gains or loss on revaluation. Now, whenever the asset was purchased, at that time the asset's value was different. Might be today the asset value was different. Are you agree or not? Are you getting my question? Whenever the assets was purchased, suppose the business was started in 2016. The partnership firm was started in 2016. Today is 2020. In the last 4 years, the values are different, na? It might be decreased, na? Or it might be increased also. Increase सुद्धा होऊ शकते, decrease सुद्धा होऊ शकते. Value, assets च्या value, land appreciation of the land or value वाढते लँडची. 2016 मध्ये पार्टनरशिप फर्मने जागा घेतली होती, आज त्याची व्हॅल्यू वाढली. मशीन घेतली होती, त्याचं डिप्रिसिएशन होऊ शकतं. मग ह्याला रिकॅल्क्युलेट करावं लागेल का नाही? You have to revalue it. So you have to
prepare the account for it. You have to revalue it. P&L adjustment account as we had saw yesterday. I told you we have to prepare the P&L adjustment account, profit and loss adjustment account, and in that adjustment account you have to see how much the assets value is increased, how much the asset value is decreased. If values is increased, on which side it will be recorded of P&L? Credit side, because debit all expenses and losses, credit all incomes and gains. तुम्हाला गोल्डन रूल्स जर समजायला प्रॉब्लेम येत असेल तर सिंपल सांगू का तुम्हाला कसे ओळखायचे? कोणत्या ह्याला नॉमिनल अकाउंट म्हणायचं, कोणत्या ह्याला रिअल अकाउंट म्हणायचं, कोणत्या ह्याला पर्सनल अकाउंट म्हणायचं? माहिती आहे तुम्हाला? सिंपल ट्रिक सांगू, पाठ करायची गरज नाही, सिंपल सांगतो. राम, श्याम, गीता, सीता, राधा असे तुमच्या माझ्यासारखी जे नाव आहेत ना ते पर्सनल अकाउंट असतात. किंवा एखादी बँक, कंपनी, आर्टिफिशियल पर्सन. कळलं का? बँक, कंपनी, एखादी संस्था, एखादा फर्म, एखादा बिझनेस हे पर्सनल अकाउंट असतात. कळलं? पर्सनल अकाउंट सिंपल आहे. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला बघा, जे आयटम्स तुम्ही बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहितात, जो कोणता आयटम असेल जो बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहिला जातो तो असतो रिअल अकाउंट. विचार करा तुम्ही जो पॉइंट बघताय, जो कोणता आयटम बघताय तो कुठले आहे? राम, श्याम, घनश्याम, राधा, सीता, गीता असे काही नाव असतील. कंपनी, टाटा, बिर्ला, अंबानी, बँक, संस्था, पार्टनरशिप फर्म, आर्टिफिशियल पर्सन, तर ते पर्सनल अकाउंट. पर्सनल कळालं, ऍसेट साइडला आले. रिअल अकाउंट नाही गेले सगळे नॉमिनल, म्हणजे ट्रेडिंग आणि P&L जे आयटम्स येतात ते कोणते असतात? नॉमिनल. नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट. व्हॉट इज द रूल ऑफ पर्सनल अकाउंट? ज्यांना हे कळत नाही त्यांना अकाउंट कळत नाही, बेसिक कळायला पाहिजे. मला पिलरच बांधायचं नाही पण छत पाहिजे तर जमणार नाही. पिलर मजबूत असेल तर छत बांधता येईल, डायरेक्ट छताचा विचार करता येत नाही. त्यामुळं बेसिक स्ट्रॉंग ठेवा तुमचं. आता मी तुम्हाला बेसिक शिकवण्यासारखं नाहीये कारण तुम्ही 12th स्टँडर्डला आहे ना, पण आपण रिवाइज करत जाऊ जाता जाता. पण तुम्हाला माहित असलं पाहिजे, यू शुड बी केअरफुल अबाउट इट. सो पर्सनल अकाउंटचा रूल सांगा, गोल्डन रूल्स. पर्सनल अकाउंट, debit the receiver, credit the giver. Whatever is receiving by Ram, Shyam, Ganesham, company, bank, whatever is receiving, write down on debit side. Debit the receiver, receive केलं ह्यांनी डेबिट साइड. क्रेडिट द गिवर, ह्यांच्याकडून काही जात असेल लगेच क्रेडिट साइडला नोंद करा. दुसरा रिअल अकाउंट. रिअल अकाउंट काय? Debit what comes in, whatever is coming in the business, write down on debit side. Credit what goes out. If assets are going, write down on credit side. If assets are coming, write down on debit side. If assets are going, write down on credit side. जाने वाले को कौन रोक सकता है ना? आता रहेगा नॉमिनल. डेबिट ऑल, क्रेडिट ऑल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग आपला मुद्दा काय? रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स. रिव्हॅल्युएशन ऑफ द ऍसेट्स. रिव्हॅल्युएशन करा प्रॉफिट अँड लॉसच्या. जर व्हॅल्यू कमी होत असेल म्हणजे नुकसान राहिले, डेबिट लाईन का क्रेडिटला? P&L काय आहे? नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट लाईन का क्रेडिटला? जर व्हॅल्यू कमी होत असेल, बिझनेसला नुकसान होत असेल, डेबिट साइड. फायदा होत असेल तर क्रेडिट साइडला. आयटम्स पाठ करायची गरज आहे का? आता मी जेव्हा उद्या अकाउंट शिकवणार तुम्हाला क्लिअरली काहीच पाठ करायची गरज नाही. तुम्ही जर पाठ करत बसलात आयटम तर तुम्ही भविष्यात सुद्धा अकाउंट शिकू शकत नाही. इट इज only an understanding level. It is only up to you how much you understand the concepts. कॉन्सेप्ट कळाला, आयटम्स पाठ करायची गरज नाही, फॉर्मॅट पाठ करायची गरज नाही. बेसिक कॉन्सेप्ट कळा अगदी थोडक्यात. ओके,
नेक्स्ट पॉइंट काय, म्हणजे लॉस आणि प्रॉफिट झाला तर त्या हिशोबाने प्रॉफिट अँड लॉस मध्ये रिव्हॅल्युएशन आपल्याला करावं लागतं, रिव्हॅल्यू करावं लागेल. जर वाढला व्हॅल्यू तर क्रेडिट साईडला, व्हॅल्यू कमी होत असेल डेबिट साईडला, ते P&L मध्ये करावं लागेल. नंतर काय करावं लागेल, मग ते कॅल्क्युलेट का करायचा, मग त्याच्यावरून कळलं बिझनेसला सध्यामध्ये लॉस मध्ये का नुकसान मध्ये. लॉस मध्ये तर बाकीच्या पार्टनर म्हणतात अरे जीवन तू रिटायर व्हायलाच रे, आणि तू रिटायर व्हायलाच तर जाता जाता एवढी नुकसान भरपाई करून जा, तर जीवनला सोडलं रे, नाही तर सोडते का. पण प्रॉफिट झाला तर जीवन म्हणते चला आतापर्यंत जेवढा प्रॉफिट कमवलं तेवढा द्या, है ना. म्हणजे हिशोब लावावा लागेल आधी, म्हणून रिव्हॅल्युएशन करतो आपण. रिव्हॅल्युएशन परत व्हॅल्युएशन, कारण की अगोदरची व्हॅल्यू आणि आजच्या व्हॅल्यू मध्ये फरक येऊ शकतो ऍसेट्स मध्ये किंवा बाकीच्या काही गोष्टींमध्ये. समजा की नाही समजा रे. नेक्स्ट, शेअर ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉसेस ऑर रिसोर्सेस. आता रिझर्व्ह फंड त्याला म्हणतात सिंपली. रिझर्व्ह पैसा ते काय होतं, whenever you start a business organization, whenever you start a partnership firm, you do some reserve funds for your uncertainty. You don't know whatever will happen. तुम्हाला थोडीच माहिती होतं अचानक कोरोना येईल, सगळं लॉकडाऊन होईल, पण पगारी द्यावा लागतील, है ना. दिले नाहीत काही लोकांनी ती गोष्ट वेगळी. पण एक चांगला बिझनेस ऑर्गनायझेशन कोण आहे, जो त्यांच्या स्टाफला पॅच पिरियड मध्ये सुद्धा सांभाळून ठेवतो, है ना. अनसर्टेनिटी येऊ शकतात, अचानक व्हॅल्यूज वाढू शकतात, उद्या रॉ मटेरियल महाग होऊ शकतो, बिझनेस बंद करू शकतो का, सप्लाय चेन महाग होऊ शकतो, सॅलरीज वाढू शकतात, लॉस बदलू शकतात, काही होऊ शकतं. आणि त्यामुळं अचानक पैशाची गरज भासू शकते. तुमच्या घरात सुद्धा रिझर्व्ह फंड ठेवतात का नाही. पप्पाला पैशाची गरज पडली तर आई बघते बघते बघते, पप्पा कुठून मॅनेज करतात. नसलं तर पैसे काढून आणते आणि मग ते शेजारच्या काकूकडून घेते आणि परत दे, आणि शेजारच्या काकूला पण सांगून ठेवतो, विचारले तर सांगा तुमच्याकडून घेतले. पण ते का बरं हो म्हणतात, कारण ते पण तसंच करतात. आईकडे रिझर्व्ह फंड असतो का नाही अनसर्टनिटीला, कितीही गरज पडू दे, आई फक्त सांगत नाही माझ्याकडे आहेत म्हणून, आधी मॅनेज करू देते बाबाला, किती करतात करू द्या मॅनेज. अगदी शेवटच्या टोकाला ज्या क्षणाला आईला कळतं आता यांच्याकडे पैसा मॅनेज करायला नाहीये आणि हे आता बाहेर कर्जावर म्हणजे